नमस्कार सगळ्यांना. आज माझा हा स्पेशल ब्लॉग आहे, तो सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारचा ब्लॉग आहे. तर इथे मस्तपैकी मी देवाची पूजा केली होती. देवाची पूजा करायला तसं सकाळी लवकरच घेतलं होतं. तर त्याच्यानंतर 9-10 कधी वाजले कळलं नाही. त्याच्यानंतर सगळ्यांना आज खिचडीच खाऊ घातली होती. कारण माझा एकटीचाच उपवास होता, तर वेगळं काय करणार म्हणून त्यांना सगळ्यांना खिचडी खाऊ घातली होती. त्याच्यानंतर सगळ्यांची तयारी केली, कुकर वगैरे लावून घेतले. आमच्याकडे पाणी काही सकाळचं येत नाही, दुपारचं येतं. आमच्याकडे सार्वजनिक पाणी आहे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम असतात पाण्याचे. तर इथे आलं पाणी तेव्हा मी अंगण धुवून घेतलं, मस्तपैकी रांगोळी काढली. संध्याकाळ कधी गेली कळलंच नाही आणि मस्तपैकी मी जेवणाला लागली. आज काही उपवास होता, त्याच्यामुळे गोडधोडच होणार. वरण केलं होतं मी इथे आणि खीरपुरी केली होती. तर खीरपुरीचा व्हिडिओ मी शूट केला होता, पण मी इथे एडिट नाही केला होता, राहून गेला माझ्याकडून तो. त्याच्यानंतर खीरपुरी केल्यानंतर मस्तपैकी मी वरण भात बटाट्याची उसळ केली, भाजी केली होती गोड बटाट्याची. तेवढंच काहीतरी केलं होतं, बाकी काहीच केलं नव्हतं. तर इथे मग मी रायता बनवायला घेतला होता. रायता मस्तपैकी सगळ्या काकडीचाच केला होता. जास्त त्याच्यामध्ये गाजर, बीट वगैरे काही टाकलंच नव्हतं. कारण बीट वगैरे गाजर टाकलं की ते माझा मुलगा खातच नाही, म्हणून मी काकडीचाच केला होता. असा अखंड दिवस माझा त्याच्यामध्येच गेला होता. आज उपवास होता, त्याच्यामुळे कुठे बाहेर माझं येणं जाणं झालंच नाही. आणि ज्या दिवशी घट असतात त्या दिवशी तर आम्ही कुठे बाहेर जातच नाही. असं मस्तपैकी संध्याकाळचं जेवण करून घेतलं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर.